गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव। मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा चेहरा मोहरा बदलला, पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं विधान। ठाकरेंचा बेपत्ता नगरसेवक श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्यात। नगरसेवक मधुर म्हात्रे श्रीकांत शिंदेंच्या पाहणी दौऱ्यामध्ये। याआधी मधुर म्हात्रेंनी घेतली होती श्रीकांत शिंदेंची भेट। ठाकरेंचा नगरसेवक शिंदेंच्या गळाला। एआय समिटमध्ये काँग्रेसचं आंदोलन, फडणवीसांचा हल्लाबोल। काँग्रेसचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा टोला। काँग्रेसला देशहित काय तेच समजेना झालंय, फडणवीसांचं वक्तव्य। प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलं जातंय, फडणवीसांचा टोला। देशाच्या कार्याची जगभरामधून दखल घेतली जाते, काँग्रेसला मात्र ते कळत नसल्याचंही घणाघात। केएम रुग्णालयामध्ये आयव्हीएफ केंद्र सुरू होणार। सोमवारपासून पीपीपी तत्वावर सुरू होणार आयव्हीएफ केंद्र। परवडणाऱ्या दरामध्ये आयव्हीएफ उपचार मिळणार। एसटी कर्मचाऱ्यांचे हप्ते देण्यास शासन कटिबद्ध। थकीत हप्ते देण्यासाठी 100 कोटींची तरतूद। फेब्रुवारीच्या वेतनात थकबाकी जमा होणार। कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन। कोकणवासियांना बोटीनं शिमग्याला जाता येणार। 1 मार्चपासून मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार। मुंबई सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या 7 तासांमध्ये शक्य। उन्हाळ्याच्या तोंडावर पावसाचा इशारा। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। 23 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता। प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय। पूर्वेकडील वाऱ्यामुळे पुन्हा प्रदूषण वाढलं। प्रदूषणामुळे दृश्यमानता घटली। सिलिंग चौपाटी दिसेना। हवामान बदलांमुळे प्रदूषणाची पातळी वाढली। मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार। नवीन मोनोरेल कोचेसची चाचणी पूर्ण। सुरक्षा तपासणीनंतर मोनोरेल सेवेमध्ये येणार। मुंबईची प्रतीक्षा जवळजवळ संपली। व्हिडिओ ट्विट करत मोनोरेल प्रशासनाची माहिती। आता टोल ऑनलाईनच भरता येणार। राष्ट्रीय महामार्गावरील टोल रोकड मुक्त। फास्टॅग यूपीआय द्वारेच पेमेंट शक्य। 1 एप्रिलपासून टोलसाठी नवा नियम। नंदुरबारमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। 10वीच्या परीक्षेमध्ये कॉपीचा सुळसुळाट। नंदुरबारमध्ये कॉपीसाठी स्पायडरमॅन पॅटर्न। पोलीस बंदोबस्त नसल्यानं कॉपी बहादरांची चांदी। मुंबईमध्ये 57 मराठी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर। मराठी शाळांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट। सुरू असलेल्या मराठी शाळांची संख्या 337 वर। गेल्या वर्षी मुंबईमध्ये 84 मराठी शाळा बंद। व्हॉट्सअॅपचं नवं फीचर लवकरच येणार। व्हॉट्सअॅपचं ग्रुप मेसेज हिस्ट्री फीचर। नव्या ग्रुप मेंबरला जुने मेसेज वाचता येणार। 100 जुने मेसेज नव्या ग्रुप मेंबरला दिसणार। नागपूरच्या रामटेकमध्ये वाघाची दहशत। वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी महिलेचा मृत्यू। शेतामध्ये काम करत असताना घातली वाघानं झडप। भंडाऱ्यामध्ये रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी खेळ। रुग्णांच्या आहारामध्ये कच्ची चपाती आणि कच्चा भात। निकृष्ट आहारामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात। निकृष्ट आहारामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात। चिलीतील सँटियागो तर ट्रकचा भीषण स्फोट। द्रववायू वाहून नेणारा ट्रक उलटल्यानं स्फोट। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी। अपघातामुळे 50 वाहनांचं नुकसान। पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार। शाळेमध्ये सोडण्याच्या बहाण्यानं अत्याचार। वारजे माळवडी भागातील संतापजनक घटना। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल।